इतका छान होतो हा पापड, अगदी खुटखुटीत आणि ऑइली सुद्धा होत नाही जास्ती, बघू शकता तुम्ही. आणि कुरकुरीतपणा तर पाहू शकता. लाटायलाही सोपे, अगदी पटकन हे पापड लाटून झाले माझे. 15-20 मिनिटामध्ये 25-30 पापड अगदी सहज. खूप छान होतात, तर नक्की ट्राय करून ही रेसिपी. नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. या वेगळ्या रेसिपीसाठी आपण तीळ वापरणार आहोत थोडे. इथे मी रेडीमेड पापड आटा वापरला आहे आणि 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी पाणी गरम करून घेतलं आहे. तसेच अर्धा पाऊण वाटी तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कोरडे करून थोडेसे, म्हणजे चाळणीवर निथळून तुम्ही असे घेऊ शकता. जास्ती पाणी असलं नाही पाहिजे. आणि त्याच्यात पीठ घालायचे, 2 वाट्या पीठ सगळं चोळून घ्यायचंय छानपैकी. आणि मग गरम केलेलंच पाणी जसं लागेल तेवढंच आपण घ्यायचं आहे, जेणेकरून पुरीसारखं घट्टसर पीठ आपल्याला वापरता येईल. छान गरम पाणी घेतल्यामुळे मी ते चमच्याने हलवून घेत आहे त्याच्यामध्ये, आणि ते छान मऊसर होतं. आणि नंतर अगदी 1 चमचा तेलाचा हात लावून आपल्याला, तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. तर हे 2-3 तास पण तुम्ही मुरवत ठेवू शकता. असा घट्टसर गोळा करून त्याच्यावर झाकून ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्या वेळेप्रमाणे त्याच्या नेहमीसारख्या लाट्या पाडून घ्यायच्या आणि जाडसर पापड लाटायचे आहेत. म्हणजे नेहमीचा जो उडदाचा पातळ पापड असतो तितका नाही, त्याच्याहून जाड, पुरीप्रमाणे जाड तुम्ही हे लाटू शकता. आणि मग ते घरातच पंख्याखाली वाळवू शकता. आणि रेडीमेड पीठ वापरण्याचा फायदा हा की याच्यामुळे मिठाचं, सोड्याचं वगैरे प्रमाण आपलं चुकत नाही. आणि कमी श्रमामध्ये हे छान पापड असे हे तयार होतात. फक्त हे साठवणूक करताना कोरड्या जागी ठेवायचे आहेत. एकदा ऊन दाखवून प्लास्टिकमध्ये तुम्ही ठेवू शकता, 6 महिने व्यवस्थित राहतात. पण याच्यात तीळ असल्यामुळे कधी कधी नंतर मग खराब होऊ शकतात, त्यामुळे ते त्याप्रमाणे साठवून ठेवायचे. किंवा तुम्ही फ्रीजमध्येही एका कंटेनरमध्ये प्लास्टिकमध्ये ठेवू शकता, वर्षभर टिकवायचे असतील तर. खूप चविष्ट असे छान लागतात पापड. मुलांना ड्राय स्नॅक्ससाठी म्हणून सुद्धा हे हेल्दी आणि अगदी न्यूट्रिशस असे चांगले पापड वापरू शकतो आपण. तर नक्की ट्राय करा हे उडदाचे तीळ घालून केलेले पापड. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा फ्रेंड्समध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इतका छान होतो हा पापड, अगदी खुटखुटीत आणि ऑइली सुद्धा होत नाही जास्ती, बघू शकता तुम्ही. आणि कुरकुरीतपणा तर पाहू शकता. लाटायलाही सोपे, अगदी पटकन हे पापड लाटून झाले माझे. 15-20 मिनिटामध्ये 25-30 पापड अगदी सहज. खूप छान होतात, तर नक्की ट्राय करून हवं ही रेसिपी.